हे जोडी आपण सगळे बघतोय. साधारण पहिला आपण याची पूर्ण मुलाखत घेतलेली आहे शिवाची, पण एकदा सुरुवात करतो त्याच्यापासून. हा शिवा आता सगळ्यांना माहितच आहे थोडक्यामध्ये, किंवा त्याच्यासोबत ही फिमेल कुठली म्हणले सांगितलं होतं आपल्याला. ही रोगालाची फिमेल घेतलेली आहे. रोगालाची. हा. तिची हिस्ट्री होती का तिच्या आई वडिलांची हिस्ट्री? हा, तिच्या आई वडिलांची हिस्ट्री होती. साधारण किती पर्यंत कॅपॅसिटी यांची? ते 1300 परत 1800 आणि 2800 किलोमीटर पर्यंत ते फ्लॉन झालेली लाईन आहे. प्रॉपर फ्लॉन झालेली. 2 नंबरला आवाज. हा, त्याचं काय? हे माझे मित्र आहे दिल्लीचे. ते इरो डायमंड लाईन आहे. आणि ही माझ्या इथली घरचीच फिमेल आहे. हा त्यांच्याकडून पट्टा आणला होता का? नाही, मोठाच होता. साधारण किती वर्षाचे पक्षी आहेत? 1-2 वर्षाचा असेल बहुतेक. त्यांच्याकडे म्हणजे त्याची काय हिस्ट्री प्रॉपर कितीपर्यंत आली? त्यांनी पण बेंगलोर मधलं कोणाकडनं तरी घेतला होता. पण त्याचं काय होतंय, ते ब्रीड होत नाही त्याचं. हा, ब्रीड होत नाही त्याच्या अंड्यामध्ये, फर्टायलिटी होत नाही. हो, बच्चे तयार. त्याच्या खाली जे आता बच्चे आहेत, मग त्याच्या खाली जे बच्चे आहेत ते शिवाच्या मुलाची मुलं आहेत, त्यांची अंडे ठेवले होते. आणि हा, समोरची फिमेल आहे ती माझी 700 किलोमीटर पर्यंत विनर लाईन आहे. 1 डे रिटर्न झालेली लाईनची फिमेल आहे ती. सध्या तरी मी बच्चे पोसायच्या हिशोबाने. हा, सध्या तरी आता काय नाही तर मी सध्या ती अंडे त्यांच्याकडे ठेवली. आवाचा हे माझे 500 किलोमीटर आता फ्लॉन झालेली आहे फिमेल. हा, आणि मेल जो आहे माझे बेंगलोरचे, चेन्नईचे मित्र आहे सत्या म्हणून. त्यांच्याकडली लाईन आहे, पण माझ्या इथंच ब्रीड झालेले आहे. त्याचे की आई किंवा वडील आणले होते? त्याची हिस्ट्री सांगायचं गेलं की त्याचा बाप जो आहे तो माझ्याकडे 3 वर्ष 700 किलोमीटर खेळलेला आहे. हा, मग नंतर त्यांनी मला एक फिमेल पाठवून दिली ती. त्या फिमेलला लावून परत हा एक काढलाय मी. हा स्टॉक केलेला आहे, कारण त्यांनी जी मला गिफ्ट दिली ती फिमेल ती माझ्याकडनं उडून गेली. तिची एक लाईन, तिचा आपला लाईन राहावा म्हणून हा एक पक्षी मी ठेवलाय. आणि तिला माझी जी यशवंती जी फिमेल आहे ना, 1000 खेळलेली, बरोबर, तर तिची बहीण आहे ही. तर तिची बहीणच मी त्याला पेअरिंग केलंय तिचं. बच्चे आता त्यांचेच बच्चे आहेत ते दोन्ही सुद्धा. ही माझी 1000 खेळलेलीच लाईन आहे. हा, ही स्वतः फिमेल खेळलेली मगाशी दाखवली. आणि तो जो शेजारी आहे तो शिवाचा सक्का मामा आहे. तो पण काय इनब्रीडच म्हणायचं का? नाही, ही वेगळी लाईन आहे आणि ते शिवाच्या मामाची वेगळी लाईन आहे. हा, ते प्युअर कलकत्ता लाईनचे पक्षी आहे हे दोन्ही सुद्धा. हा, तो शिवाचा मामा आहे. ते ब्रीड साठी मी आणला होता मेजर साहेबांकडनं इकडं. आता त्यांचे काय बच्चे काढले? आता सकाळीच पेअरिंग केलंय त्यांचं. आता त्यांचे काढणार पुढे काय. ही कलकत्ता लाईनची फिमेल आहे, प्युअर कलकत्ता लाईन. आणि हा जो मेल आहे हे माझे मित्र ते राजन नांगरे. त्यांनी चेन्नईवरनं गणेश हेमा म्हणून आहे, त्यांच्याकडे पण चांगले ब्लड लाईनचे कागदी तर चांगले. तर त्यांच्याकडून तो डेल्टा लाईनचा पक्षी आहे. तर तो त्यांनी आणला होता, तर त्यांनी मला दिलाय हा पक्षी. तर मी माझ्या कलकत्ता लाईनला क्रॉसिंग केलंय त्याला. आता बघू काय रिझल्ट येतोय. आता ते पट्टे त्यांचीच आहेत? हो, त्यांची फिमेल आहे. सिंगल फिमेल? हा, सिंगल. त्याच्या खाली कोणते जोड आहेत का? तिथं नाही, ते साधेच आहे, रेग्युलरच आहेत का? हा, ते साधे. ते पिल्ल सरकवले, त्यांच्या खाली दुसरे पिल्ल कोणाची आता? हे ते 400 वर म्हणजे डायरेक्ट 1000 खेळलेली जी फिमेल आहे ना, तिचे अंडे ठेवले होते इथं. पलीकडे काय?
यांचं काय? हे जे यशवंती आहे ना, ते यशवंती आणि शिवा हा. त्यांचा मुलगा आहे हा. हा मी डायरेक्ट त्या चांदणीला लावून ब्रीड केलं. यंग बर्ड आहे आता ह्या वर्षीचा, पण तो तिला पेअरिंग केलं आणि त्यांचे 2 पट्टे निघाले. त्यांचे 2 बच्चे आता निघले. आता हा जो पक्षी हा दाखवतो ना, हा पक्षी हा इनब्रीड आहे. हा पक्षी हा. हा शिवाचे आजोबा बरोबर आणि शिवाची आई असं पेअरिंग केलं होतं आणि त्याच्यात हा इनब्रीड काढला होता. लाईन थोडक्यात हा शिवाचा भाऊच म्हणायचं. हा शिवाचा भाऊ, पण शिवाची आई आणि शिवाचा आजोबा असं इनब्रीड केलं होतं त्याच्यात. हा एक आहे. अजून एक फिमेल ती पण दाखवतो. हा मेल आहे आणि त्याला मी आता फिमेल एक पेअरिंग केले तिला. हे आमचे मित्र आहे नौशाद भाई म्हणून. तर त्यांच्याकडे भरपूर इम्पोर्ट लाईनचे पक्षी होते. त्यांनी आता बंद केला. तर त्यांचा आता मध्यंतरी कॉल आला होता, तर त्यांनी चांगल्या लाईनचे मला त्यांचे पक्षी दिले. मी 3-4 फिमेल आणले होते. तर ही फिमेल मी त्याला टाकलेली. आता त्यांचे पिल्ल आहे. अजून काही रिझल्ट घेतलेला नाही? हा नाही, ऑलरेडी त्यांचा रिझल्ट घेतलेला आहे. हा ते आता ते रिझल्ट काय येतोय त्यांचा त्याच्यावर सर साईड. तर हे यशवंती स्वतः आणि हा जो मेल आहे ह्याचे वडील हे आमच्या मित्रांना गिफ्ट केलते. त्यांच्या मित्रांनी विशाखापट्टणम वरून कुठं तरी जेलीमाचा एक मेल गिफ्ट केला. तर त्याचा मुलगा आहे हा 500 पर्यंत माझ्याकडे खेळला. पण 500ला लेट आला. पण आला त्यावेळेस तो इतक्या बेकार कंडिशन मध्ये आलता की तो जिथं खाली बसला लॉकच्या तिथं पुढं, तर तिथनं त्याला परत उडता सुद्धा येत नव्हता. तर त्या कंडिशन मध्ये तो आला पक्षी. मी त्याला स्टॉक करून टाकला आणि तिला आता मी त्या यशवंतीला पेअरिंग केलं. एक बच्चा आहे त्यांचा छोटा. आणि हा माझा 3 वर्ष खेळलेला आहे. हे माझे मित्र जे म्हणलो ना सत्या, त्यांनी मला एक पेअर दिला. त्यांचा मुलगा हा इथं 3 वर्ष खेळला माझ्याकडं. 3 वर्ष. पहिल्या वर्षी सेकंड डे आला यंग बर्ड 700 किलोमीटरला. दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी वन डे आला. त्याला फिमेल टाकली. त्याला मी जी फिमेल टाकली ती कलकत्ता लाईनची फिमेल आहे. ते बच्चे त्यांचे नाहीये, माझ्या त्या ग्रिझल लाईनचे अंडे ठेवले. हो, तर ते मी इकडे सरकवले होते. आणि ह्याचाच मुलगा आहे ह्याला मी माझी कलकत्ता लाईन क्रॉस करून हा काढला होता. हा यंग बर्ड मध्ये फर्स्ट आलेला आहे 1000 किलोमीटरला. फर्स्ट आलेला आहे? हो. किती साली म्हणजे गेल्या वर्षी? मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी. 2 वर्षापूर्वी. हो. तर ह्याच्याच मुली दाखवल्या बघा मी तुम्हाला तिकडे 2 बहिणी त्या शिवाच्या मुलांना लावलेल्या, ह्याच्या मुली. आणि ही आता ह्याला परत शिवाच्याच लाईनची फिमेल आहे. मेजर कडनं आता आणली होती. तर ते त्याला पेअरिंग केलं. आता अंडे आहे त्यांची. हा जो मेल आहे, ही जी ती यशवंती आहे तिचा भाऊ आहे हा. बरोबर. सक्का भाऊ आहे हा. आणि ही फिमेल मी इम्पोर्ट लाईनचे ऑप्शनला घेतली होती. ती त्याला पेअरिंग केलंय.
आता 2 बच्चे आहे त्यांचे. तिथून मग काय बच्चे काढले त्यांचे आत्ताच काढले? आत्ता पेरिंग केलंय. मागच्या वर्षी नाही त्यांना 300-400 खेळून ठेवलेले. सिंगल इथं पण आहे. हा जो दिसतोय निळा, हा ह्याचाच भाव आहे. या निळ्याचा त्या यशवंतीचाच भाव आहे हा पण. आणि जी फिमेल आहे ती माझीच लाईन, म्हणजे माझी घरचीच आहे. ती बारीक बच्चा असताना माझ्याकडनं इथनं बाहेर निघलेली, घाबरून उडली होती ती. तर ती 2.5 वर्षानंतर ती मला परत भेटली. नाही मी इथंच माझ्या इथं शेजार समोर येऊन बसायची, पण ती लॉक मध्ये जात नव्हती. मी एक दिवशी आपली पाटी जी असते त्या पाटीमध्ये तिला ती आयडिया करून तिला पकडली. तिचे बच्चे पण घातले, कारण ती लाईन माझ्याकडे कंटिन्यू विनर लाईन आहे. आता ह्याच्यात जे ही फिमेल आहे माझ्या मित्रांनीच दिलेली, नौशाद भाई म्हणलं त्यांनी. आणि जो मेल आहे ह्याची चांगली हिस्ट्री. ह्याच्या वडिलांची आणि आईची दोघांची चांगली हिस्ट्री. ह्याची आई ती यशवंती 1000 किलोमीटरला जिने रेकॉर्ड केलं होतं 3ऱ्या दिवशी, तिचा मुलगा आहे हा. आणि ह्याचे वडील मागच्या वर्षी हायेस्ट व्हॅल्युसिटी दिली यंग बर्ड फर्स्ट प्लेसमेंट. 1407 व्हॅल्युसिटी ह्याच्या वडिलांची होती. मागच्या वर्षी 740 ला तो लॉस झाला. तर त्याचा हा मुलगा मी ठेवलेला आहे. हा यशवंती सोबत क्रॉसिंग करून काढलेला आहे. तर हा मी स्टॉक केलेला आहे. बॅलेन्स वगैरे खूप म्हणजे चांगला पक्षी. हा मेल जो आहे हे माझे दिल्लीचे मित्र आहे कौशल म्हणून, त्यांनी मला दिलेला आहे ब्रीडिंग साठी. माझे पण पक्षी दिले त्यांना. हा त्यांच्याकडून ब्रीडिंग साठी आणलेला मेल. त्याची काय हिस्ट्री वगैरे आहे का? हे हा कलकत्ता लाईन पक्षी आहे, लॉंग डिस्टन्स पक्षी. हा पक्षी चांगला आहे. आणि मी माझ्या लाईनला क्रॉसिंग केलंय. त्याला मी इनब्रेड फिमेल काढलेली, ती शिवाची इनब्रेड, शिवाच्या आई आणि आजोबा यांची इनब्रेड काढलेली. ही इनब्रेड फिमेल. तो जो आता जो चेकर दाखवला ना त्याची सक्की बहीण. हे मेजर कडनं म्हणजे इनब्रेड का मेजर कडनंच आणलेले. कारण ते मेजर आणि आम्ही शक्यतो आमचे चांगले संबंध भरपूर वर्षापासून. त्यांच्या तिकडनं ब्रीड केले की ते माझ्याकडे रेसला पक्षी असतात. ही ती आत्ता मी त्याला लावलेली. आणि 2 बच्चे आत्ता निघलेले, त्यांचे 2 बच्चे. ते आता बऱ्यापैकी मोठे झाले. हो बऱ्यापैकी. आता 1-2 दिवसात त्यांना तिकडे शिफ्ट करणार आहे. अजून कोणते जोडे इथले झाले. हा शिवाचा मुलगा आहे. आणि ती जी त्या साईडला जी फिमेल बसलेली ती 400 वरनं डायरेक्ट ते 1000 ओढलेली. बच्चे अंडे त्यांचे बच्चे निघले जातात. नाही अंडे असतील वरती, अंडेच आहे बहुतेक. हो हे मिडल डिस्टन्स जोडे. मेल किटल लाईनचा मेल आहे. ते आमचे मित्र आंबिवले त्यांच्याकडनंच मी घेतले होते मेल. आणि फिमेल माझे घरचीचे 500 पर्यंत 700 पर्यंत कंटिन्यू प्लेसमेंट देणारी घरचीच आहे. यंग बर्ड आहे ती फिमेल. आणि मेल मागच्या वर्षीचा आहे, त्यांचा पेअर केलाय. पट्टे स्टॉकला आहेत? नाही ते पिल्ला खेळवण्यासाठीच पेअरिंग केलेले. हा मेल जी यशवंती आहे तिचा भाऊ आहे. आणि ही जी फिमेल आहे हे हिच्यात कलकत्ता लाईन पण आहे
आणि इम्पोर्ट लाईन पण मिक्स आहे. ही स्वतः 3 वर्ष खेळलेली फिमेल 500 पर्यंत. पट्टा कोणत्या जोडाचा आहे? हा यशवंतीचा भाऊ आहे आणि त्यांचे आता 2 बच्चे आहे. त्यांचा पेअरिंग पट्टे कोणते जोडाचे आहेत म्हणजे? पिल्ले त्यांचे स्वतःचे. कापूस मारलाय त्यांनी? हा, ते ह्या लाईन मध्ये तसे येतात, कापूस पण निघतात मुख्य टाईप. हो, ते शिवाची बऱ्यापैकी यांच्यात लाईन. हा, थोडं मिक्सिंग केलेलं आहे फक्त. ह्याच्यातला जो ग्रिझल मेल आहे त्या ग्रिझल मध्ये एव्हरी लाईन आणि माझे जे 1800 ला जे विनर होते त्या ग्रिझलची लाईन आहे. आणि त्याला मी आता कलकत्ता लाईनची फिमेल टाकलेली. त्यांचे पण 2 बच्चे आहेत. हो, ही तर ही लाल जी फिमेल आहे ती किटल लाईनची, जो आता वरती मेल दाखवला त्याची सख्खी बहीण. आणि जो मेल आहे तो माझ्या घरच्या लाईनचा मेल आहे. त्याची आई वडील दोन्ही 700 ला प्लेसमेंट झालेली, तो स्टॉक केला. तर स्पीड देण्यासाठी ही किटल लाईनची फिमेल त्याला पेअर केली. 2 बच्चे. हे पट्टे किती पर्यंत खेळवायचं? हे मिडल डिस्टन्स 700 पर्यंत आहे पक्षी. जास्तीत जास्त 700. हो, खेळणार 100. हा जो मेल आहे हे माझे 1000चीच लाईनचे ग्रिझल जी लाईन आहे त्या ग्रिझल लाईनची जी मागाशी जी फिमेल दाखवली होती ना तिचा पोरगा आहे. ह्याचे वडील जो वरती शिवाचाच मुलगा दाखवलाय तो याचे वडील आहे. आणि जी ब्लॅक वाली फिमेल आहे त्याची आमच्या क्लबचे सलीम बाई त्यांनी एक इम्पोर्ट लाईनची एक मला फिमेल दिली. तिची मुलगी ही 350-400 ला प्लेसमेंट आहे. मी स्टॉक केली होती. तर ती पूर्ण शॉर्ट डिस्टन्स आणि हा फुल लॉंग डिस्टन्स, तर त्यांचा पेअर केलाय. आता मला त्याच्यातनं बघायचं की बाबा काय रिझल्ट, एक पूर्ण शॉर्ट आणि एक पूर्ण लॉंग डिस्टन्स, तर अशांचं पेअरिंग करून आपल्याला काय रिझल्ट देतोय ह्या उद्देशाने मी ते आपले हा पेअर केलाय. 2 पिल्ल घेऊ, काहीतरी नवीन करत राहायचं तर रिझल्ट भेटतो चांगला. हा मेल जो आहे ब्ल्यू वाला तो शिवाचा मुलगा आहे. आणि ही जो यंग बर्ड 1000 ला फर्स्ट प्लेसमेंट दिली त्याची मुलगी, त्यांचा पेअर केलाय मी. लाईन पूर्ण वेगळ्या आहे दोघांच्या. आणि बघू आता काय रिझल्ट येतो. आई पण हिची आई 500 ला प्लेसमेंट होती. आता काय पट्ट्या पहिला आता अंडी घातलीत त्यांनी. आता बघू. हा आता जो याच्या आधी जो मेल दाखवला निळा शिवाचा मुलगा त्याचा मुलगा आहे. त्याचा मुलगा हा त्याचा मुलगा. त्याला पण ही फिमेल टाकलेली. ही आता जी 1000 यंग बर्ड वाल्याची जी पोरगी ना शेजारी तिची सख्खी बहीण ह्याला टाकली. म्हणजे एक बापाला टाकली आणि एक मुलीला टाकली. हा, इथं जे बाबरा आहे तो बाबरा माझे मित्र आहे सत्याबाई म्हणून चेन्नईचे. तर त्यांची ती ब्लॅक जो लाईन म्हणून आहे. त्या ब्लॅक जो लाईनचा एक बच्चा आहे माझ्याकडे. हा मी पेअरिंग साठी टाकला. आणि ती जी फिमेल आहे ती शिवाची बहीण आहे. त्यांचा पेअर केलाय. हे लॉंग डिस्टन्स आहे. आता बघू त्यांच्या पिल्लांचा काय रिझल्ट येतो. अंडी अजून पडलेले नाही. हा नाही, पिल्ल आहे त्यांची. हो, हे मिओले मॅन आणि एव्हरी लाईन. आता पट्टे काढले निघलेत. हो, त्यांचे बच्चे काय निघले बच्चे त्यांचे ग्रिझल टाईपच आहे, मिक्स निघलेत. ग्रिझल टाईप हा व्हाईट आहे एक आणि एक असं कलदुंबा टाईप आहे नाही. बघू आता काय. हे शॉर्ट साठी काढलेले, काय रिझल्ट येतोय ते आपल्याला कळत. अजून कोणते खालचे राहिले
हा इथं एक राहील. हा जो मेल आहे चेक कर. हा जी माझी आता चांदनी जी फिमेल जिंकली ना सेकंड डे 1000 ला, तिचा मुलगा आहे हा. आणि ही जी फिमेल आहे हे ते माझे मित्र सत्या त्यांनी मला दिलेली. ही पण लॉंग डिस्टन्स लाईन आहे. हा ही हिरो डायमंड लाईन आहे. तर ती मी त्याला क्रॉस केली आणि त्यांचे बच्चे काढले 2. हे सगळे यंग बर्ड आहे माझ्या लॉफ्ट मधले, तेच पेअरिंग केले. 1-2 वर्षाचा आहे. हो. आणि हे माझं नाईटला 700 ला प्लेसमेंट झालता तो पक्षी, त्याचा मुलगा आहे. आणि ही जे त्याला फिमेल जी लावलेली ती कलकत्ता लाईनची फिमेल आहे. त्यांचा एक बच्चा आता हे झालं. इकडं काय त्याच्यामध्ये? इकडं नाही काय. इथं पिल्ले निघलेले पट्टे साधारण किती येतात? हा हे आता निघलेले 2 इनब्रीड, 2 आमच्या मित्रांकडून ते घेतलेले. आणि हे हा पण इनब्रीड काढलेला आहे मी. आणि हे शिवाचा मुलगा आहे हा. आणि ती आता जी फिमेल घेतलेली ना त्याला लावलेली, त्यांचा हा पहिला बच्चा आहे त्यांचा हा एक. आणि तिकडे 2.5 वर्षांनी बोललो ना माझ्याकडे एक लाल फिमेल माझीच मी, तिचा बच्चा आहे बघा सेम. हा एक बच्चा आणि हा इकडे एक चेकर तिचा बच्चा आहे. हे असे काढलेत मी. बाकी मग हे एवढे बच्चे आहे सध्या. आता हे जे आता जे मोठे होतील ते ह्या लॉफ्ट मध्ये ठेवायचे. हे बाहेर सोडलेलं काय मेल? हे मेल अख्खे इकडनंच घ्या ना, नाही तर अशी ह्या साईड. हे जे हे सगळे आत्ताचे मेल आहे माझे. ह्याच्यात अख्खे यंग बर्ड आहे. साधारण गेल्या वर्षीचा लॉट आहे असं, त्याच्या आधीच्या पण? हा यंग बर्ड आहे. यंग बर्ड म्हणजे आता हे सगळे यंग बर्ड कॅटेगरीत ह्या वर्षी खेळतील. पण मी ह्या वर्षी रेस खेळणार नाहीये. कारण 2-3 वर्ष झाले मी कंटिन्यू मीच चॅम्पियन होते. तर जरा दुसऱ्या पण फॅन्सीला जरा चान्स द्यावा यासाठी मी थांबलोय. आणि माझे पुढचे भविष्यात लॉंग डिस्टन्सला जास्त करून माझा फोकस जो असणार तो लॉंग डिस्टन्सला. 1000+ वरच भविष्यात जर झाल्या चांगल्या रेस 1000च्या पुढं, तर मग 100% आपण सहभागी होणार त्याच्यात. आणि काय रिझल्ट येईल तो शेवटी येईल. हे आता सगळे फ्लाइंग करतात चांगले. त्यांना मी आता थोडं आता यांना पूर्ण हार्ड क्लायमेटलाच मी यांना जानेवारी महिन्यातच यांचे टॉसिंग चालू करणार या वर्षी. रिझल्ट काय झालेलं आहे? थोडासा नाही ते अंडू पांडू लागतोय तो. ते 1000 ला माझा 3ऱ्या दिवशी रेकॉर्ड केलं होतं ग्रिझल. त्याची मुलं आहे ती दोन्ही सुद्धा एकाच जोडातली आहे. आणि 3 वर्ष जिंकलेली एवरील फिमेल आहे. तर ती त्याला पेअरिंग करून ते 2 बच्चे काढलेले त्यांचा रिझल्ट लागलेला. ह्याच्यात आता पहिले आलेले कोणते कोणते आहेत? ह्याच्यात हे टोटल यंग बर्ड आहे. ह्याच्यात पहिले आलेले सोडले म्हणजे अजून काही झाले नाही? नाही हे यंग बर्ड आहे पूर्ण. हा पूर्ण यंग बर्ड आहे. बाकी 1-2 फक्त पक्षी हे असतील, बाकी सगळे पक्षी यंग आहे. हे फक्त लॉफ्ट ट्रेनिंग चालू आहे का? हा लॉफ्ट ट्रेनिंग फक्त जागेवरच फ्लाइंग करतात. आता जानेवारी महिन्यात त्यांना मी क्रॉसिंग चालू करणार. आणि ह्या सगळ्या फिमेल आहे. हे सगळ्या फिमेल आहे. हे पण यंग आहे. सगळे यंग आहे. आपण थोडे काहीतरी 5-6 काहीतरी ओल्ड असतील, बाकी टोटल यंग बर्ड आहे. ग्रीन आणि निळे वगैरे सोडले, दुसरा कलर आठवला म्हणजे? हो नाही. आता हे ग्रिझल माझे म्हणजे आधीपासून माझ्याकडे प्लेसमेंट होतात ह्या लाईन. ते समोर कापूस निघले ते कोणत्या ह्याच्यातून निघले काय? हे ते शिवाच्या आता एक जो मुख्य टाईप बघा निघलाय. हा त्याच लाईन मध्ये शिवाचीच बहिणी माझ्या पार्टनर कडे दिलेली आहे, त्यांची आई मी. त्यांचे तिचा बच्चा आहे तो एक कापूस. याला अजून एक
बबरी कापूस आहे, ही खाली बसलेली खाली. हा, ते त्या दोन्ही सख्या बहिणी. बाकी सगळे जेवढे अपक्षी आहे तेवढे विनर. आणि हा समोर जे फिमेल दिसते ओके. हा, तर ती शिवा आणि ती यशवंती त्यांचीच मुलगी. त्यांची बऱ्यापैकी यांच्यात पिल्ल आहे. आणि तो जो वरती एक मुख्य दिसतोय ते यशवंती चांदणी आणि शिवा त्यांचा बच्चा आहे, तो एक मुखी. त्याच्या खाली एक दिसते मुखी, ती एक आहे. अजून बाहेर इकडं 2-3 मेल मध्ये हा, ती एक आहे, ती एक 2. अजून ही तर मेल मध्ये बघा. मेल मध्ये बाकी. हा, मेल मध्ये हा एक मेल आहे, हा एक मेल आहे. बरोबर. हा, अजून एक कापूस आहे बघा. हा एक कापूस आहे. अजून एक बाबरा. हा बारीक होता, त्यावेळेस बाहेर निघला होता पावसाच्या टायमिंग. रोज यायचा, समोर बसायचा जाळीवर, पण इथं येत नव्हता. एक महिन्यानंतर तो माझ्याकडे ट्रॅप झालाय. 1 महिना तो त्यांनी बाहेर काढले, पाणी भेटायचं, पण 1 महिन्याने परत इथे ट्रॅप झाला. तर तो आता चालूच आहे. चालू झालं. हा, होमिंग सगळ्यात म्हणजे चांगलं होमिंग त्यांच्यात. होमिंग सेन्स. हा, मेन तेच लागतं. आता ह्याच्यात बरेच शिवाचे पिल्ल आहे. शिवा आणि ते यशवंती, हा एक तिचाच बच्चा आहे. यशवंती वेगळ्या लाईनची आणि शिवा वेगळ्या लाईन. थोडी लाईन नॉर्मल एक 10-20% मिक्स असल्यासारखं. हा, थोडी वडिलांकडनं त्या यशवंतीचे लाईन वेगळी. हा, बाकी मग थोडी मी फक्त थोडी लाईन क्रॉस करतो की मग त्याचा रिझल्ट आपल्याला येतो. पूर्ण लाईन हे नाही करत, सेम नाही करत. म्हणजे इनब्रीड साठी एक 10-20% पण घेतोय थोडक्यामध्ये. हा, थोडे घेतोच मी. ओके.